नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आताच खिचडी वगैरे बनवून घेतली. म्हणजे मी 7:30 वाजता ऑफिस मधून आलो. चला म्हटलं काय बनवायचं, तर खिचडी वगैरे बनवून घेतली. आता आता जेवणाला बसणारच होतो मित्रांनो. तोपर्यंत मला ते लाईट बिल वगैरे म्हणजे भरायचं होतं. तर आता ते 730 रुपये म्हणजे लाईट बिल आलेलं आहे मित्रांनो. माझ्या म्हणजे या रूमचं 730 रुपये आलेलं आहे. आम्हाला लागल्यास तुम्हाला माझा रूम पण दाखवून देतो आणि माझ्या घरी असं इलेक्ट्रॉनिक काय काय वस्तू आहे ते पण तुम्हाला दाखवून देतो की काय म्हणजे एवढं बिल कसं काय येऊ शकतं. मेन म्हणजे टाटा पॉवर आहे मित्रांनो. त्या रूम मालकाने सांगितलं की टाटा पॉवर आहे म्हणे, तर म्हणजे एवढं काय बिल जास्त येत नाही म्हणे. म्हटलं ठीक आहे. तर आता 730 रुपये बिल कशाचं आलं काय नाही काय माहित नाही मित्रांनो. तर तुम्हाला मी आधी हे घर दाखवून देतो. याच्यामध्ये काय काय माझ्याकडे वस्तू आहेत ते तुम्हाला दाखवून देतो मी. चला दाखवून देतो आधी. हा बघा, एवढा मोठा रूम आहे मित्रांनो. म्हणजे हॉल आहे. आता या हॉलमध्ये तुम्हाला दुसरं काही दिसतंय का? इथं इलेक्ट्रॉनिक वस्तू काहीच नाही. पण ते बघा, एक साईडला कपाट आहे, तिथं टीव्ही लावलेली आहे. पण ते टीव्हीला मी ते काय केबल वगैरे लावले नाही, छत्री वगैरे काही जॉईन केली नाही. ते माझ्या आधीचा रूम होता, तिथंच मी ते छत्री वगैरे तिथंच ठेवून आलो. त्याच्यासाठी मी टीव्ही पण कनेक्ट केली नाही. टीव्ही पण जेव्हापासून इथं आता दोन अडीच महिने होत आले आहेत, तर इथं टीव्ही पण नाही लावलेली. फक्त काय आहे ते टीव्ही आणि कपाट वगैरे बरोबर. आता इस्त्री पण काय आहे, इस्त्री मी फक्त 2 दिवसात एकदाच इस्त्री करतो कपड्यांना. 2 ड्रेस असतात, ते 2 ड्रेस इस्त्री करून ठेवून देतो मी. आणि इथं काय आहे, आता इथं फॅन म्हणजे चाललेला आहे इथं एक फॅन आता. आणि इथं एक फॅन आहे, तो बंद आहे. म्हणजे रूम मालकाचाच फॅन आहे तो तर काय मी लावतच नाही, म्हणजे बंदच येतो. आता एकच फॅन चालला आहे. आणि इथं एक समोर आहे, हे बघा इथं एक समोर आहे. इथं एक लाईट चालू आहे आता बरोबर. आता माझं फक्त आणि काय लावतो आपण, मोबाईल चार्जिंग. आता मोबाईल चार्जिंगला काय फक्त गायत्रीचा आणि माझा मोबाईल चार्जिंग होतो बरोबर. काय लॅपटॉप आहे का काय ते पण नाही आहे. आता इकडे बघा किचनमध्ये तुम्हाला काही फ्रीज वगैरे काय आहे का? हे बघा इकडे फ्रीज वगैरे काहीच नाही आहे बरोबर. काहीच नाही आहे. फक्त काय आहे, एक फॅन आहे आणि एक किचनमध्ये एक लाईट आहे ना, हॉलमध्ये एक लाईट आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही दिसतंय का? चाल बाबा, इथं काय ओव्हन वगैरे ठेवलं आहे का गरम वस्तू करण्यासाठी? काहीच नाही आहे बरोबर. एक किचनमध्ये लाईट आहे, एक बाथरूममध्ये लाईट आहे आणि एक हॉलमध्ये, म्हणजे टोटल 3 लाईट आहेत. आणि बाथरूमचा लाईट काही कंटिन्यू चालू राहत नाही. आणि फॅन पण फक्त फॅनचं मी मानू शकतो, दिवस रात्र फॅन चालू राहतो. ते पण मध्ये मध्ये फॅन बंद करतो, असं नाही की कंटिन्यू चालूच ठेवतो आम्ही. म्हणजे काय, फक्त एक फॅन आहे आणि 3 लाईट आहेत बरोबर. आणि महिन्याचं लाईट बिल किती आहे मित्रांनो? 730 रुपये लाईट बिल आहे. बघा आता काय सांगणार सांगा आता. तुम्ही आता घरामध्ये काय दिसलंय का तुम्हाला? काहीच नाही ना, तरी पण एवढं लाईट बिल येत आहे, म्हणजे विचार करण्यासारखं आहे ना. मग आधीच्या रूम मध्ये राहायचो मी, तिथं किती बिल यायचं मित्रांनो? जास्त 300 रुपये 400 रुपये एवढंच बिल यायचं. तिथं तर टीव्ही वगैरे सर्वच चालायचं, तिथं कूलर वगैरे ते दिवसभर चालायचं. तरी आम्हाला जास्त म्हणजे आदानीच होतं वाटतं ते काहीतरी. तिथं 300 350 रुपये असं लाईट बिल यायचं तिथं. आता इथं आल्यानंतर 700 600 500 असं लाईट बिल यायला लागलं. यार म्हटलं, या रूम मध्ये तर काहीच नाही लावते मी, तरी पण एवढं लाईट बिल कसं काय? आणि त्या रूम मालकाकडे मी ते लाईट बिल मागायला जातो, ते बोलते नाही की ते लाईट बिल वगैरे भेटत नाही, म्हणजे ते ऑनलाईनच आम्ही भरतो, तुम्ही फक्त पैसे देऊन द्यायचे. अरे पण पैसे देऊन द्यायचे, मग लाईट बिल तरी पाहिजे ना. आमचं मीटर सेपरेट आहे की नाही? मीटर पण सेपरेट नाहीये मित्रांनो आमचं. ते फक्त सांगतात की मीटर तुमचं सेपरेट आहे म्हणे, तर आम्ही जेवढं सांगणार तेवढं तुम्हाला लाईट बिल भरायला लागणार. ही म्हणजे काय समजायलाच मार्ग नाही, काय करायचं काय नाही. म्हणजे एवढं 7,500 7,000 आपलं घर भाडं पण आहे मित्रांनो. हॉल आणि किचन आहे, तुम्ही बघितलाच हॉल आणि किचन आहे. चाल बाबा, मोठा रूम आहे का काय? ते बघा वरते पत्रे आहेत आणि एक आपली 600 लिटरची पाण्याची टाकी आहे, बस एवढंच आहे. बाकी तर म्हणजे असं नाही की स्लॅबचं रूम आहे का काय आहे. तरी पण एवढं भाडं भरतोय आणि त्याच्यानंतर लाईट बिल पण एवढं येतं. आता ते लाईट बिल मला काय वाटायचं, म्हटलं आता टाटा पॉवरचं तर कमी येणार, 200 250 असं लाईट बिल येणार. काही चालवत नाही तरी पण एवढं लाईट बिल येत आहे. आता म्हणजे आता दुसरीकडे रूम बघायचं. आता कुठे दुसरीकडे रूम बघायचं, कारण की माझं इथं काम पण जवळ आहे. त्याच्यासाठी मी इथल्या इथंच म्हणजे जवळ आहे, अर्धा तास लागतो मला जायला. त्यासाठी मी दुसरीकडे जाण्याचा विचार करत नाहीये. तरी हे लोक असे वागतात, म्हणजे आपण काय जसे फ्री मध्येच राहतोय मित्रांनो. आता मी पण मजबुरी आहे मला, म्हणून राहतोय मी पण. दुसरीकडे कुठे रूम भेटत नाहीये. आता रूम मध्ये राहतोय आणि तरी पण ते एवढं म्हणतायत, ते एवढं लाईट बिल भरायचं म्हणतायत. आता तुम्ही सांगा कसं काय एवढं लाईट बिल पण भरायचं? म्हणजे मला डायरेक्ट 8 8,500 तो रूम पडलेला आहे.
आणि काय नाही, छोटासा हॉल आहे, छोटस किचन आहे, बाथरूम वगैरे तेवढंच. म्हणजे दोघं जण राहू शकतो एवढं रूम आहे, एवढं म्हणजे किचन वगैरे एवढं दोघं जण राहू शकतो आपण आरामात. तुम्ही याच्या आधी माझा रूम वगैरे बघितलात आणि आता पण मी तुम्हाला दाखवलंच ते हॉल आणि किचन आहे. बघू आता काय होतं काय नाही. त्यांच्याकडनं मी ते लाईट बिल मागतो ते पण द्यायला तयार होत नाही, काय नाही. करायचं काय म्हटलं आपण, एवढं नुसतं भाडं भरतोय. आज 8,000 साडे 8,000 रुपये जात आहेत लाईट बिल पाणी बिल वगैरे पकडून. पाणी बिल तर काय नाही, जास्तीत जास्त 120-130 रुपये ते पाणी बिल असतं बरोबर. 7,000 आणि 10,000 रुपये जर लाईट बिल येत जाईल तर माणसाला कसं परवडणार आहे? काहीच नाही ना घरामध्ये मित्रांनो, ना फ्रीज आहे ना काय आहे, काहीच नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी बघितल्यातच. हा, ठीक आहे. आता बघू आता काय होतं काय नाही. आता नाहीतर सांगून देणार त्यांना की मला पण रूम शोधायला लागणार, मग हे पाऊस वगैरे गेल्यानंतर रूम शोधायला लागणार, काय करणार बरोबर की नाही. बघू आता. चला आता ती खिचडी पण थंड होते, आता जेवण वगैरे करून घेतो मित्रांनो मी आता. तुम्हाला पण माहितीये गायत्री पण आता सुरतला आहे, त्यांना बघू आता या रविवारी तर काही मी जाणार नाही सुरतला. पुढच्याच रविवारी आणायला जाईल. कारण की त्रिशूची पण तब्येत बरी नाहीये, गायत्रीची पण बरी नाही. तुम्ही मागचे व्हिडिओ बघितलेच, ते त्रिशूला टायफॉइड झाला होता तर त्याच्यासाठी तिला बरेच 7-8 सलाईन लागून गेल्यात. तर म्हटलं आता आराम करून घ्या, म्हटलं तुम्ही पूर्ण रिकवर झालेत ना तेव्हा या म्हटलं. कारण की कसं आहे, परत इकडं पाणी चेंज झालं तर परत त्रिशूची तब्येत खराब होणार आहे. आता गायत्रीची तब्येत चांगली केली, तो पण तुम्ही व्हिडिओ बघितला. ते गायत्रीला हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन गेलो होतो, तिला ऍडमिट वगैरे केलं होतं, तो पण तुम्ही व्हिडिओ बघितला. तर आता सध्या तरी एकटाच आहे मी. आता तर बघू आता पुढच्या महिन्यात लाईट बिल किती येतं काही नाही. कारण की 4-5 तारखेपासून गायत्री पण नाही, पूर्ण फॅमिली नाही, म्हणून पूर्ण दिवसभर कुणीच लाईट वापरत नाही, फॅन वापरत नाही. आता पुढच्या महिन्यात समजणार आहे की लाईट बिल किती येतं काय नाही, ते समजणार आहे आता. आतापर्यंत सांगतात हे 600 रुपये 700 रुपये, मी आपलं भरायलाच लागणार आहेत ना मित्रांनो. ते जर सांगतात हे शेवटी रूम मालिक येते, ते खाली पण करायला लावतील ना. त्यांच्या पुढे तर आपण जाऊ शकत नाही. आपण जर जास्त बोलायला गेलो मग ते डायरेक्ट सांगून देतात, हा मग रूम खाली करून टाका असं सांगून देतात ते. बघू आता कसं होतं काय नाही. आता गायत्रीला पण फोन केला मी, एवढं लाईट बिल आहे तेवढं भरायला लागणार. गायत्री पण बोलते की एवढं कसं काय येतं म्हणे, आपण तर दोघं जण राहतो, जास्त काय घरामध्ये काय वस्तू नाहीये काय नाही, लाईट असं वापरण्यासारखं, तरी तरी एवढं कसं काय येतं म्हणे. तरी तिला समजवलं मी, म्हटलं जाऊ दे आता भरायलाच लागणार, ऑप्शनच नाहीये. नाहीतर रूम आले काय सांगणार, रूम खाली करून टाका असं सांगून देणार. बघू आता. गायत्री पण आता म्हणजे बघतो, आता पुढच्याच रविवारी जायला लागणार आणायला. नाहीतर मी या शुक्रवार शनिवारी, शनिवार रविवार सुट्टी असते मला, तर मी या शुक्रवारी संध्याकाळी निघून जाईल. नाहीतर मी, ठीक आहे चालेल मित्रांनो. चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. चला बाय बाय.